नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू. अजिबात पाकाचं टेन्शन घ्यायचं नाही. अगदी सहज, अगदी 10 मिनिटामध्ये होतील असे लाडू सहज वळले जातील. बघू शकता, अगदी चविष्ट हे लाडू आपण बनवणार आहोत. तर योग्य प्रमाण घेऊन हे लाडू जर बनवले तर अजिबात हे लाडू बिघडणार नाही. या संक्रांतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवा. चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी भरून तीळ घेतलेले आहे. जे गावरान तीळ असते ना ते घेतलेले आहे. थोडेसे तांबूस रंगावरती असते अशा पद्धतीचे. आणि अर्धी वाटी ते शेंगदाणे घेतलेले आहेत. तर तिळाच्या निमित्त आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. चला तर आता शेंगदाणे आपण गॅस कमी करून कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात. अगदी खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. अगदी वरचं साल आपण सहज हाताने काढतो ना, तशा पद्धतीने निघालं तर समजा किंवा दाताखाली मस्त क्रंची लागला तर शेंगदाण्याचा गॅस हा बंद करायचा. शेंगदाणे भाजून झाले. आता त्याच कढईमध्ये आपण तीळ सुद्धा भाजून घेणार आहोत. तीळ भाजताना सुद्धा गॅस हा कमीच करायचा आणि अगदी तीळ असे तळतळायला लागेपर्यंत आपण हे तीळ भाजून घेणार आहोत. जास्त काळे तीळ करू नका, नाहीतर मग कडवट चव येऊ शकते. चला तर तीळ भाजत आहे कमी गॅसवरती, तोपर्यंत शेंगदाण्याचे वरचे सालं काढून घेऊयात. तीळ सतत ढवळत राहायचे आहेत, नाहीतर मग तीळ जळू शकतात. बघू शकता मस्त रंग आलेला आहे तिळांना, अजिबात जळालेले नाही. लगेचच आता एका परातीमध्ये किंवा एका ताटामध्ये काढून घ्यायचे. शेंगदाण्याचे साल सुद्धा काढून घेतलेले आहेत. दोन्ही थंड करून घ्यायचं आणि मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तीळ बघू शकता अशा पद्धतीने भाजून घेतले. शेंगदाणे सुद्धा मस्त भाजले गेलेले आहेत. आता दोन्ही मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर यासाठी गूळ म्हणताल तर 1.5 वाटी मी ते गूळ घेतलेला आहे. 1 वाटी इथे तीळ घेतले, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि 1.5 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे. चला तर मग आता आपण हे सगळं एकत्र वाटून घेऊयात. अगोदर शेंगदाणे बारीक करून घेऊयात आणि नंतर मग तीळ वाटून घेऊयात. तर अशा पद्धतीचे लाडू या संक्रांतीला तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी मस्त हे लाडू तयार होतात. चला तर मग आता शेंगदाणे बघू शकता थोडेसे जाडसर राहिलेले आहे. त्यानंतर ते नंतर बारीक होणारच आहे. आपण सगळं मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तर आता तीळसुद्धा बारीक वाटून घेतले. बघू शकता सगळं छान मिक्स करायचं. यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि गूळ आपण इथे 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. 1 चमचा भरून तूप थोडंसं गरम करून घ्यायचं, वितळून घ्यायचं आणि ते सुद्धा यामध्ये टाकायचं. म्हणजे आपल्या लाडवांना छान अशी चकाकी येते आणि लाडू सहज वळले जातात. चला तर तूपसुद्धा टाकून घेतलं. गूळसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये पुन्हा हे मिश्रण टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे. म्हणजे शेंगदाणेसुद्धा आपले थोडेसे जाडसर राहिले होते ते सुद्धा बारीक वाटले जातील. तर अगोदर छान असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सगळ्या मिश्रणाला आपला गूळ लागला पाहिजे आणि वाटल्यावरती सगळं एकजीव झालं पाहिजे. चला तर मग सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं थोडं मिश्रण टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवून बघा. तर मी यामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडं थोडं टाकायचं, जास्त भरायचं नाही. तर बघू शकता मिश्रण हे वाटल्यानंतर अशा पद्धतीचं चिकनं दिसायला लागलेलं आहे. अगदी चकचकाकी दिसत आहे. बघू शकता पहिलं मिश्रण थोडंसं पांढरं दिसत आहे आणि दुसरं ओलसर दिसत आहे. थोडंसं गूळ आणि तूप एकत्र झाल्यामुळे हे मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. चला तर छान आता मिक्स करून घेऊयात आणि लगेच लाडू वळवायला घेऊयात. तर तुम्ही सुद्धा बनवून बघा या पद्धतीचे लाडू. खूपच मस्त चविष्ट हे लाडू तयार होतात. चला तर मग आता याचे मोठे लाडू बनवू शकता किंवा छोट्या आकारामध्ये सुद्धा बनवू शकता. अगदी महिनाभर हे लाडू मस्त सहज हवाबंद डब्यामध्ये टिकले जातात. बिना फ्रीजशिवाय सुद्धा हे लाडू मस्त टिकतात. तर चला सगळे लाडू आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात. अगदी सहज हा लाडू वळला गेलेला आहे. जास्त मेहनत घ्यायची सुद्धा गरज पडलेली नाही. तर अगदी सोप्या पद्धतीने ही लाडूची रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर केलेली आहे. चला तर मग सगळे लाडू याच पद्धतीने बनवून घेऊयात. तर इथे लाडू बनवून घेतलेले आहे. बघू शकता एवढ्या मिश्रणाचे इथे 9 ते 10 लाडू झालेले होते. तर अगदी मस्त एकदम परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहेत. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि या झटपट सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू संक्रांती स्पेशल नक्की बनवून बघा. तर अगदी मस्त सुरेख रंग आलेला आहे तिळगुळाच्या लाडवांना. तर अगदी झटपट बनतात. चला तर मग भेटू एका छानशा रेसिपी सोबत.